हॅलो गाईज, मी आत्ता आलो आहे धारूरमधलं दुसरं लोकेशन ते आहे आपलं, तुम्हाला दिसतेच मागं धारूर किल्ला. नमस्कार, जय शिवराय. मी व्याख्याते नवनीत यशवंतराव. काय नेमकं कशाचा कुंड आहे हा धारूरकर, त्यांना जर माहीत असेल धारूरकरांना तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. तिथं हा जो किल्ला आहे त्याची माहिती लिहिलेली इथं, पण आता काहीच दिसणार नाही क्लिअर. केज तालुक्यामध्ये ज्या वेळेला व्याख्यानासाठी आलो तर सहज या धारूरच्या किल्ल्याला भेट देण्यासाठी आलो आणि आपले मराठी वाईब्स हे यूट्यूब चॅनल मला भेटले. सगळ्यांनी नोंद घ्यावी. सकाळी 9 वाजता चालू होईल आणि बंद 5 वाजता होईल. हत्ती वगैरे आले ना, दरवाजे तोडायला जातात ना, त्यावेळी ते खिळे वगैरे त्यांना बसतात, त्याच्यामुळे ते खिळे वगैरे लावलेले. ते जर रिडेव्हलपमेंट केलं ना व्यवस्थित सगळं तर इथं लोक व्हिजिट करायला आवर्जून येते ना, इथली इकॉनॉमी पण वाढेल. बापरे, हे लय भयानक दिसतंय माहिती आहे का? काय असेल बरं हे एवढ्या साईडला कोपऱ्यामध्ये डुकरं वगैरे जर असले ना तर मग तो वाटच लागून पाहिजे. बघण्यासारखा खूप किल्ला भारी वाटला मला. एंट्रीमध्येच एंट्री किल्ल्यामध्ये एकच नंबर वाटला बघ. ओव्हरऑल सांगायचं झालं ना, हा किल्ला असा बनवला की ह्या किल्ल्यावरून चारही बाजूनी शत्रूंवर लक्ष ठेवू शकतो. बीड सारख्या समृद्ध जिल्ह्यामध्ये या भुईकोट किल्ल्याचं वैभव पाहताना अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो. पण दुर्दैवानं इथे आल्यानंतर जेव्हा आपण पाहतो की या किल्ल्याचं व्यवस्थापन करण्यासाठी असलेली कुठल्याही प्रकारची व्यवस्था इथे दिसत नाही. ह्या साईडने सुद्धा आपण म्हणजे इथून इकडे ह्या दोन्ही साईडने लक्ष ठेवू शकतो शत्रूंवर, आणि पुढच्या साईडला पण गेलेले किल्ल्याच्या मधोमध जे आहेत म्हणजे काय काय ठिकाणी बुरुज उभा केलेत. आपण थोडक्यात म्हणू शकतो, काय माहिती थोडक्यात म्हणू नाही शकत, म्हणजे एक हा पूर्ण पाण्यामध्येच किल्ला आहे. हा व्हिडिओ जो आहे ना खूप मोठा होणार आहे, पण आवर्जून बघा तुम्ही, खरंच बघण्यासारखं आहे किल्ला. तुम्ही बघितलं नसेल तर नक्की येऊन बघा. 5 वाजता बंद होतं म्हणलेत, पण 5च्या नंतर मला नाही वाटत इथे कोणी येईल म्हणून. एवढं डेंजर वाटते कारण की झाडं वगैरे त्याच्यामुळं. जर आपण कलर वगैरे दिलेला आहे, ही पण किती भयानक दिसते बघा. हे मला खूपच भारी वाटलं एकदमच. बघू शकता तुम्ही, जे हत्ती होते ना यांच्याकडे लढण्यासाठी इथं बांधत असतील. नमस्कार, जय शिवराय. मी व्याख्याते नवनीत यशवंतराव. शिवराय समजून घेताना या पुस्तकाचा लेखनाचं काम करत असताना वेगवेगळ्या ठिकाणांनी भेट दिल्या. आज बीड जिल्ह्याच्या कोल्हेवाडी तालुक्यामध्ये, केज तालुक्यामध्ये ज्या वेळेला व्याख्यानासाठी आलो तर सहज या धारूरच्या किल्ल्याला भेट देण्यासाठी आलो आणि आपले मराठी वाईब्स हे यूट्यूब चॅनल मला भेटले. मंडळी, बीडसारख्या समृद्ध जिल्ह्यामध्ये या भुईकोट किल्ल्याचं वैभव पाहताना अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो. पण दुर्दैवानं इथे आल्यानंतर जेव्हा आपण पाहतो की या किल्ल्याचं व्यवस्थापन करण्यासाठी असलेली कुठल्याही प्रकारची व्यवस्था इथे दिसत नाही. दुर्दैवानं ज्या किल्ल्यावरती एकेकाळी 8व्या शतकामध्ये राष्ट्रकूटांनी ज्या किल्ल्याची उभारणी केली, आदिलशाही, निजामशाही किंबहुना मराठे ज्या किल्ल्यावरती आपलं अस्तित्व सांगत होते, त्या किल्ल्याची आजची दुरावस्था ही अत्यंत निंदनीय आहे. दुर्दैवानं या किल्ल्याचं जे रिनोव्हेशन काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं, ते रिनोव्हेशनसुद्धा निकृष्ट दर्जाचं असल्यामुळे बऱ्याचशा भिंती कोसळलेल्या आहेत. एकेकाळी जिथं नाण्याचा कारखाना होता त्या किल्ल्यामध्ये आपल्याला रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी जर व्यवस्था असेल, सुंदररित्या याचं मॅनेजमेंट असेल, तर असंख्य पर्यटक इथे येतील आणि या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना मानधन सुरू होईल, किंबहुना विकास पण होईल. इथला विकासाच्या दृष्टिकोनातून चालना मिळेल. मी कोकणातून येतो, माझ्या ठाणे जिल्ह्यात असंख्य किल्ले आहेत. या किल्ल्याच्या आजूबाजूची अनेक लोक किल्ल्याच्या संवर्धनासाठी काम करतात. नुकताच 19 फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव महाराष्ट्रानं साजरा केला, पण हा साजरा करत असताना कोणी डीजे लावून नाचून साजरं केलं, कोणी पुस्तकांनी वाचून साजरं केलं. पण हे सगळं करत असताना आपण एका गावात 2-2 जयंत्या साजरा केल्या, शहरामध्ये 4-4 जयंत्या साजरा केल्या, चौकात बॅनर लावले. पण हे सगळं करत असताना आम्हाला शिवाजी महाराजांचे विचार जर जिवंत ठेवायचे असतील तर या किल्ल्यांचं संवर्धन होणं गरजेचं आहे. शिवराय जिवंत ठेवायचे असतील तर हे ऐतिहासिक स्मारकं जिवंत राहतील, आणि ही ऐतिहासिक स्मारकं जर जिवंत राहिली तर शिवाजीराजे जिवंत राहतील. अन्यथा शिवराय छाताडावर, शिवराय मनगटावर, शिवराय गाडीवर, शिवराय बाईकवर, शिवराय बिल्डिंगवर, पण शिवराय डोक्यावर असलेले शिवराय डोक्यात येणार नाही. आणि जर शिवराय डोक्यात नाही आले तर शिवाजी महाराज हा फक्त दिखावा आणि देखाव्यापुरता मर्यादित राहतील. शिवराय हे अंतःकरणातून यायला हवेत. हे असं वाटत असेल तर माझी सगळ्या या बीड जिल्ह्यातील आपल्या मराठी वाईब्सच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की प्लीज आपण सगळे बीड जिल्ह्यातील जे काही युवक आहेत, शिवभक्त आहेत, जे या किल्ल्याच्या संवर्धनासाठी काम करत असतील, त्या सगळ्यांना विनंती आहे, आवाहन करतो, एक मराठी शिवभक्त म्हणून, व्याख्याता म्हणून उपस्थित सगळ्यांना विनंती करेन की कृपया करून
कधीतरी या किल्ल्यावरती या किल्ल्याला पहा. मी मगाशी एका त्या घुमटाला देखील भेट दिली, जो आपल्या या धारूरच्या पलीकडच्या बाजूला एक घुमट आहे. हां हां. त्या घुमटाची अवस्था, लोकांनी त्याला अक्षरशः वॉशरूम आणि दारूच्या बाटल्यांचं खंडार करून ठेवलेलं आहे. इथे पण काही ठिकाणी आहे तसं. सरकारला विनंती आहे, बीड जिल्ह्याच्या आमदारांना, खासदारांना, लोकप्रतिनिधींना, अहो शिवाजी महाराजांच्या विचारानं आणि शिवाजी महाराजांच्या फोटोनं आपण जर निवडणुका जिंकणार असू तर माझी विनंती आहे इथल्या लोकप्रतिनिधींना पण, तुमची जबाबदारी आहे की इथे येऊन आपली व्यवस्था आणि अवस्था दाखवावी की कशा प्रकारचं दुर्दैव या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. कदाचित माझा राग येईल तुम्हाला, पण आपली विनंती आहे की शिवाजी राजांचं जर नाव आपण घेणार असू तर कृपया या किल्ल्यांचं व्यवस्थापन होणं गरजेचं आहे, जेणेकरून शिवाजी महाराज पुन्हा एकदा मराठी माणसामध्ये जिवंत राहतील. आणि म्हणून येणाऱ्या काळात जे शिवभक्त आहेत त्या सगळ्या शिवभक्तांना विनंती करतो की शिवजयंती तुम्ही घराघरात, चौकात साजरी जरूर करा, पण या किल्ल्यांवर सुद्धा त्या दिवशी लक्ष देणं आणि त्या दिवशी उत्सव साजरा होणं गरजेचं आहे. धन्यवाद. थँक्यू. हा जो किल्ला दिसतोय ना तुम्हाला, ह्याचं म्हणजे गाव आणि गावाच्या साईडलाच किल्ला आहे. म्हणजे खूप काही ठिकाणी असं असतं की किल्ले थोडेसे लांब असतात, पण इथं डायरेक्टच आहे. आपण ज्यावेळेस मध्ये एंट्री करतो ना, हा तर झाला, आता मध्ये आपण जाऊ, पण थोडंसं तुम्हाला बाहेरचं दाखवतो. आपण ज्यावेळेस मध्ये गावातून किल्ल्याकडे येतो ना, मध्ये एंट्री केल्यानंतरच बघा हा एक मोठा कुंड दिसतोय. हे कोणता म्हणजे काय नेमकं कशाचा कुंड आहे हा, जर धारूरकर त्यांना जर माहीत असेल धारूरकरांना तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा मला हा कोणता कुंड आहे. चला आता आपण करू मध्ये एंट्री आणि मधलं लोकेशन बघू, मध्ये कसा आहे किल्ला. बाहेरून ते एकदम तसा तटस्थ एकदम मजबूत आहे, खूपच मजबूत आहे सगळे. आता हा पूर्ण असं सर्कलमध्ये खूप मोठा कितीतरी एकरमध्ये हा, तिथं बोर्ड लिहिलेलं आहे त्याचे, पण एवढं ह्याच्यामध्ये झाडं वगैरे आहे, मोठे मोठे उगलेत ना, त्याच्यामुळं ते बोर्ड दिसत नाही. पण चला आता आपण जाऊ मध्ये आणि तुम्हाला काही दाखवतो. इथं पण काय बोर्ड लावायचं राहिला. हे बघा हा मोठा बोर्ड आहे. क्राऊड पण नाही दिसत, एकच गाडी दिसेल मी एक, बाकी आता मध्ये बघू आपण मध्ये क्राऊड आहे का नाही. तिथं काहीतरी लिहिलेलं आहे त्या छोट्याशा दगडावरती. इथं बघा धारूर किल्ले, तालुका धारूर जिल्हा बीड, आणि तिथं हा जो किल्ला आहे त्याची माहिती लिहिलेली इथं, पण आता काहीच दिसणार नाही क्लिअर, कारण त्याच्यामधले शब्द पण थोडं ब्लरच, आणि झाडं वगैरे पूर्ण उगलेत. इकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. इथं सुद्धा ह्याचं पण रिडेव्हलपमेंटकडे आलेलंच आहे. पण आपण चला आता जाऊ मध्ये आणि मध्ये कसं आहे हा किल्ला ते बघू. हो भाई साहेब, एंट्रीलाच खूप तगडा दरवाजा आहे. हे बांधकाम कसं डेंजर दिसते बघा, कसलं बुरुजसारखं दिसतं एकदम. हे निगराणी ठेवण्यासाठी असणार आहे हे बहुतेक. बघा दरवाजा कसला आहे. किल्ला 5 वाजता बंद होईल. ओके, सगळ्यांनी नोंद घ्यावी. सकाळी 9 वाजता चालू होईल आणि बंद 5 वाजता होईल. तिथं पण लिहिलेलं आहे. आणि इथं हे जे दिसते ना तुम्हाला, हे खेळेसारखं, तर जर कोणी हत्ती वगैरे आले ना, त्यांनी जर असं दरवाजा तोडण्यासाठी हे करतात ना, असे दरवाजा तोडण्यासाठी प्रयत्न, ज्यावेळेस दरवाजा तोडायला जातात ना त्यावेळेस ते खिळे वगैरे त्यांना बसतात, त्याच्यामुळे ते खिळे वगैरे लावलेले तसे. तर आता आपण करू मध्ये एंट्री. इथे पण लिहिलेले 5 वाजता बंद होईल म्हणून. मधून असं हे बघा, महाराष्ट्र शासन पुरातत्व विभाग सूचना दिली जातं. जनावरे आणण्यास बंदी आहे. तर आपण स्टार्ट कुठून करायचं आणि एंड कुठं करायचं. चला आपण करूया इकडून स्टार्ट. इथूनच दिसते, स्टार्टिंगच इथून दिसते ना. आपण चला जाऊ वरती. जेवढं होईल तेवढं मी कवर करतो, कारण की हा एवढा मोठा किल्ला दिसतोय, याच्यामध्ये पूर्ण कवर करणं तर म्हणजे खूपच मोठा ब्लॉक होईल. हे बघा आपण जो दिसतोय बुरुज सारखं,
त्याच्यावरून पण असं बघण्यासाठी म्हणजे कोण शत्रू वगैरे लक्ष ठेवण्यासाठी शत्रूंवरती ते त्याचं असतं हे पण. मला जे जे इथलं माहिती होईल ना म्हणजे ते मी दाखवेल. आता इथं खाली पण जायला आहे, पण आपण अगोदर खालीचं इथलं बघू काय आहे. खाली झाडं वगैरे भरपूर असे क्लिनिंग नाही केलेले भरपूर. इथे जर हे एकदम रिडेव्हलपमेंट जर केलं ना परत ह्याच्यामध्ये तर हो बापरे भयानक आहे इथं, भीतीसारखंच वातावरण आहे. हे जर रिडेव्हलपमेंट केलं ना व्यवस्थित सगळं तर इथं लोक व्हिजिट करायला आवर्जून येते ना. इथली इकॉनॉमी पण वाढेल. पण कोण करेल ना हे सगळं. खाली पण असे जसं वरती दिसतोय ना तुम्हाला असं घरासारखा आकार सेम तसं पण खालीच आहे. पण पूर्ण बापरे हे लय भयानक दिसतंय माहिती आहे का. इथं असं वाटतं की इथं माती वगैरे पण नाही. हे जर झाडामुळे खूप धोका येतो. हे जर काढलं नाही ना तर अचानक इथून जर आलो ना आपण, जर कोणाचं लक्ष नसेल ना तर डायरेक्टच खाली जाईल. म्हणजे खाली किती खोल ते पण नाही सांगताना. चल आपण थोडंसं खाली जाऊ, जरा थोडंसं कसं तरी वाटते खाली यायला. खाली हे बघा इकडं काय असेल बरं हे एवढ्या साईडला कोपऱ्यामध्ये. डुकरं वगैरे जर असले ना तर मग तर वाटच लागून पाहिजे. बापरे मध्ये खूपच अंधार आहे. आपण जाऊ आता वरती. मध्ये कोण दिसत नाही, एवढं क्राऊड नाहीच आहे. आपण आता जाऊ वरती आणि बघू. बघण्यासारखा खूप किल्ला भारी वाटला मला. एंट्रीमध्येच जसं एंट्री केलीमध्ये एकच नंबर वाटला बघण्यासाठी. पण बघा ना किती भारी वाटते बघायला एकदमच असा. जरा किल्ला हा जरा सगळं मी एवढे खूप किल्ले फिरलो आहे पण हा खूपच वेगळा वाटतं किल्ला सगळ्या किल्ल्यांपेक्षा. चला आपण वर जाऊ आणि बघू इथलं अजून काय काय बघण्यासारखं. इथं आहे गरज आहे डेव्हलपमेंटची. ओ म्हणजे हे बघा हे दिसत ना तुम्हाला खप्पे सगळ्या साईडने, ते शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी. तिकडे जाऊ आपण नंतर परत माघारी फिरू. हे बघा इकडे पण माणसं जाऊ शकतात खाली, पण पूर्ण झाडं वगैरे आहेत. वरती पण किती आपण तिथूनच खालून आलो, असं खालून आलो आपण वर. इथं अगोदर जनावर येत असतील बहुतेक वरती, त्याच्यामुळे तो बोर्ड लावलेला आहे. हे बघा इथून पण आपण एंट्री करू शकतो. असं आहे वरती गाडी आली. इथून पण शत्रूंवर लक्ष ठेवू शकतो. म्हणजे हा एक ओव्हरऑल सांगायचं झालं ना तर हा किल्ला असा बनवला आहे की ह्या किल्ल्यावरून चारही बाजूने शत्रूंवर लक्ष ठेवू शकतो आपण, अशा हिशोबाने बांधला. इथून पायऱ्यांनी पण खाली जाण्यासाठी आहे. काय बघू आपण. ओ बापरे पूर्ण बंद आहे पण काहीच नाही इथं. तर आता वर जाऊ. कशासाठी असेल माहीत नाही, पहिलं का बांधलं असेल. हे बघा ह्या साईडने सुद्धा आपण म्हणजे इथून ह्या दोन्ही साईडने लक्ष ठेवू शकतो शत्रूंवर. आणि पुढच्या साईडला पण गेलेले म्हणजे सगळं ओव्हरऑल सगळ्या किल्ला जो आहे ना पूर्ण सर्कलमध्ये तर सगळं असंच पूर्ण पॉसिबल तर नाही फिरणं. त्या कॉर्नरपर्यंत जाऊ आणि रिटर्न परत येऊ. हे बघा इथं पार्किंगसाठी आणि इथून असं वरून इथून पण लक्ष देऊ शकतो. म्हणजे शत्रूमध्ये एंट्री करण्यामध्ये चान्सच नाही तर एंट्री करायला. एवढं प्लॅनिंगने बांधकाम केलेलं आहे. किल्ल्याच्या मधोमध जे आहेत म्हणजे काय ठिकाणी हे असे बुरुज उभा केलेत. आणि त्याच्यानंतर जरी शत्रू आला इन केस मध्ये जरी आला
ते पण वरून हमला करू शकतो. आणि हे किल्ल्याला यायला भरपूर ठिकाणांमधून आपण तिथून पण येऊ शकलो असं, पण हे झाडं भरपूर आहेत ना इथं उगलेली. तर या झाडं उगल्या असल्यामुळं ना आपल्याला आता येता नाही आलं. खूप झाडं वगैरे म्हणजे काहीच क्लिनिंग नाही, काहीच नाही. नाहीतर या खूप किल्ला बघण्यासारखा. आणि या बुरुजच्या आधारे आपण शत्रूंवर बाहेरून सुद्धा म्हणजे वरून सुद्धा हमला करू शकतो, म्हणजे भरपूर ठिकाणी. म्हणजे तो बुरुज ते आहे बुरुज, तो छोटा खाली आणि त्याच्यानंतर हा मोठा वरती असं केलेलं. हे बघ किती मध्ये झाडं उगलेले बघ, किती हा मोठा बुरुज दिसतोय. तिकडे प्लॉटिंग पडलेली शेती आहे. आणि इथं पण बघा, इथून पण शत्रूंवरती हमला करू शकतो आपण. खूप प्लॅनिंग आणि व्यवस्थित स्ट्रक्चरने बांधलेलं आहे. तिकडं पाणी आहे. चल आपण असंच फिरत येऊ. आता आलो आहे ना, एक रिटर्न जाण्यापेक्षा असंच जाऊ. हे बघा इथून पण असं देवळीसारखं आहे सगळं, जेणेकरून हमला करता येईल शत्रूंवर. हा व्लॉग मोठा होईल पण बघण्यासारखा. पाणी बघू शकता इथं, खाली पण पाणी आहे. आणि तिकडं पण जाता नाही येणार कारण की गेट लावलेलं, पण तिथपर्यंत जाऊ आपण गेटपर्यंत. झाडं उगलेत ह्याच्यामधून. ह्या साईडने सुद्धा बघू शकता किती वरती हे डिस्टन्स. तिथून पण येण्यासाठी आहेत, कुत्रे वगैरे येतात. हे बघा आता इथून पण जर अचानक कोणी आलं ना, म्हणजे दिसत पण नाही पुढे काय, खाली डायरेक्टच पडू शकतो. इथं पूर्ण पॅक केलेलं आहे जेणेकरून कोणी पाण्यात उतरणार नाही किंवा प्रॉब्लेम क्रिएट होऊ नये. इथं एवढं केलेलं आहे प्रोटेक्शन, जातात येतच नाही मध्ये. पूर्ण असं पॅक केलेलं आहे. आणि बघू शकतो तिकडं पाणी, खूप पाणी तिकडे. मला वाटतं त्या साईडने येता येत असावा, वरती लोक दिसत आलेले. ट्राय करू आपण त्या साईडने येता येतं आहे का, आणि तर आलं तर मग थोडं पुढं जाऊन दाखवतो. आपण आता तिकडे जाऊन इंडेक्स केला होता व्लॉग, कारण मुलं तिथं स्टॉप झालं होतं, गेट लावलेलं होतं व्लॉग. आता इथं आपण दुसऱ्या साईडला आलो आहे. हे बघा वरून सुद्धा इथून सुद्धा दिसतंय खाली सगळं. तिकडं ते पाणी बघायचं होतं पुढे जाऊन, पण गेट लावल्यामुळे नाही बघता आलं. बघा हे पण कसं दिसतंय, खूप मोठं आहे, खूपच. आपण अगोदर थोडं इकडे जाऊ. तसं पण हा किल्ला असा आहे की तुम्ही कुठल्या साईडने जा, तुम्ही तिथे येऊनच थांबणार आहेत. इथून जरी गेला तरी तुम्ही तिकडून फिरून येता, आणि इकडून गेला तरी तिकडून फिरून येतात. त्याच्यामुळं आपण जाऊ इकडनंच, असं थोडं खालून जाऊ. इथं पण बघा काय, हे बघा इथून पण बघू शकतो, सगळीकडून बघू शकतो शत्रूंना. इथं पण कुठे झाडं वगैरे किती आहेत. इथं एक पण अशी गोष्ट दिसत नाही जे की रिडेव्हलप केलेली, म्हणजे काहीतरी नंतर बांधकाम केलं. हे जेवढं दिसतंय ना, आय थिंक मला वाटतं हे सगळे बांधकाम हे आधी जुनंच आहे, आधीच आहे. म्हणजे ह्याच्यावर नवीन काहीच नाही केलेलं दिसत, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. खूपच मोठं हे एरिया आहे हा. बापरे, इकडं पण पाणी बघा, तिकडं पण पाण्याची काय कमतरताच नाही. हो बघा, आणि आत्ताच एवढं पाणी आहे. आपण थोडक्यात म्हणू शकतो, काय माहिती, थोडक्यात म्हणू नाही शकत, म्हणजे एक हा पूर्ण पाण्यामध्येच किल्ला आहे. आता जर पुढचं हे बघा, हे पूर्ण पाण्यामध्ये, तिकडे गेलो तर ती साईड पण पाण्यामध्ये. फ्रंट साईड जर सोडली फक्त, तर बाकी पूर्ण चारही बाजूनी पाणीच पाणी, फक्त फ्रंट सोडली तर. आणि परत मग शत्रूचं येणं तर किती आणखी मुश्किल आहे. मग तर पाण्यातून येणार, मग वरती येण्यासाठी परत प्रॉब्लेम. आणि त्याच्यानंतर हा बघा मध्ये पण दिसतोय, हा इथे पण कुंड आहे.
मोठा पाणी येते ह्याच्यामध्ये पण. हे बघा. तिकडं दिसते तुम्हाला एक मोठी एकदम लांब दर्गा दिसते. आणि पुढे नंतर पाऊल वाट आहे, तिथे पण दिसते घरात छोटंसं, ते पण जाऊ आपण तिथं पण. आपण तसं तिकडे बघून मग इथं आलो आहे. इकडं ह्या साईडने तुम्हाला दाखवतो, नंतर मग ती साईड कवर करू आपण. तिकडे पण आहे भरपूर बघण्यासारखं ह्या किल्ल्यावर भरपूर आहे. हे जर झाडं काढले ना, मी परत तेच सांगतोय, हे जर पूर्ण झाडं काढून क्लिनिंग जरी नुसतं केलं ना तरी खूप बघण्यासारखा आहे किल्ला. खूप तो दर्गा दिसतोय का, त्या दर्ग्याच्या पण पलीकडं आणखी लांब किल्ला आहे. खूप किती एकरमध्ये सांगता नाही मला, तर माहिती लिहिलेलं असेल पण ते बोर्ड दिसत नाही क्लिअर. हे बघा इथून पण दिसतोय हे मेन दरवाजा. वरती जाऊ. बघा वरून पण लक्ष ठेवू शकतो आपण. आणि खाली जायला पण रस्ता आहे, तेवढं जाण्या येण्यासाठी खूप चांगले केलं आहे. पहिले अशी चुन्याची बांधकाम होती बघा हे, आणि आत्तासुद्धा असं करतोय ना तरी तुटत नाही हे. म्हणजे किती मजबूत आहे शपथ. आणि बघा छोटी छोटी दगडं आणि चुना. आत्ता अशी बांधकाम होणं शक्यच नाही. उतरण्यासाठी सगळीकडे जागा आहे, पण काय उतरून काय फरक, काय करणार. हे बघ इथून पण वर जाऊन बघू शकतो आपण. ते खूप भारी वाटलं मला बघाय. आपण जाऊ तिकडं. इथूनच असं पुढे जाण्यासाठी जागा आहे, पुढे दर्गा आणि पुढे आणखी. हे बघा इथून वरून असं लक्ष ठेवू शकतो. असं छोटे छोटे असं देवळे आहेत तिथं. खाली पण आहे, खाली जाण्यासाठी रस्ता तिकडून असेल बहुतेक. हे बघा इथून पण असं बघता येते पूर्ण. हा व्हिडिओ जो आहे ना खूप मोठा होणार आहे, पण आवर्जून बघा तुम्ही. खरंच बघण्यासारखं आहे किल्ला. तुम्ही बघितलं नसेल तर नक्की येऊन बघा. आता हा काय सीन आहे माहीत नाही. पूर्ण इथे पॅक केलेले, वरूनच बघतो. खाली जाण्यासाठी दिसत तर नाही, कुठून खालून असेल तर माहीत नाही, पण हे बघा साईडने असं बांधकाम केलेलं आहे. चल आपण जाऊ खाली. इथं पण असं बघा खाली हे केलं आहे बघण्यासाठी वरून, किंवा काही इमर्जन्सीला वरून हमला करण्यासाठी अटॅक वरती. इथून पण सेम तेच केलं आहे, इथून पण अटॅक करू शकतो. हे बघा सेम आपण त्या साईडला होतो मग अशी. खूप भारी वाटलं मला हे. इथली धारूरचे दोन्ही लोकेशन एकदम बेस्ट वाटले, एकच नंबर. सीताची नाणी आणि सीतामाताची नाणी आणि हा किल्ला खूप भारी वाटलं. खूपच व्ह्यू खूप भारी वाटतं. हा बघू शकतो तुम्ही कसलं भारी वाटतं हे. आणि पावसाळ्यामध्ये तर बापरे, म्हणजे साईडने सगळा डोंगर आहे, पूर्ण डोंगर आहे. आणि किल्ल्यामध्ये पण असं झाडं आहेत, तर अजून हिरवं झालं असतं हे. हे बघा झाडाने सगळी वाट लावली. इथून पण तुम्ही खाली जाऊ शकता. हां तिकडून तिकडून पाणी आपल्याला बघता येईल. हे बघा असं आहे इकडचं साईड. मस्त. आपण त्या साईडने होतो मग अशी, तिथं पण गेट लावलेलं असल्यामुळं जाता नाही आलं, पण इकडून बघू शकतो. पण एवढं प्रॉपर नाही बघता येणार जेवढं तिकडून बघता आलं असतं, कारण की थोडंसं उंच आहे. पण तिकडून बघता येईल मला अंतर.
बघा इथं पण किती मोकळी जागा आहे मध्ये. आपण जे चालतोय ना म्हणजे एवढी जागा भरून घेतली त्यांनी पूर्ण, तरी पण असं किती मजबूत आहे हे बघा. आणि आपल्या इकडचे रस्ते बघा हे पण किती मजबूत आहे. इथून असं हे दिसतंय, इथून पण आपण हे करू शकतो त्यांच्यावर अटॅक. हां दिसतंय इथे. मला वाटतं हे ह्यांचं पाण्यासाठी असेल, पाणी म्हणजे इथून पाणी हे घेत असतील हे 100% हेच असणार आहे. कारण की पाणी साठवण्यासाठी ही जागा असू शकते माझा अंदाज. कारण की हे थोडं मध्ये आहे, किल्ल्यामध्ये येते टर्न होत होते. चला पुढे जाऊन बघू आपण. हे बघू खाली उतरण्यासाठी जागा. हां बरोबर आहे, हे बघा तिथून जागा आहे खाली उतरायला. आणि आपण तिकडं पण पॅक केलेलं आहे, नाही जाऊ शकत तिकडून पण. चला इथून दिसतं म्हणजे आपल्याला जे बघायचं होतं ते ऑलमोस्ट झालेलं दिसतंच आहे. किती भारी फुलं आहेत हे बघा. मला वाटतं हे पाणी यूज करण्यासाठी असावा, कारण की मध्ये बांधल्यामुळं माझा अंदाज. हे बघा इकडं पॅक केलेलं आहे. हे संरक्षण म्हणजे ह्याच्यासाठी म्हणू शकतो, कोणाला म्हणजे काही प्रॉब्लेम क्रिएट होऊ नये इन फ्युचर, त्याच्यासाठी हा गेट लावून पॅक केलेला आहे. तरी थोडं मध्ये जाऊ आपण, थोडं उघडं आहे इथं. अरे बापरे उघडे, मला वाटलं बंद आहे बघा. आपण इथून जाऊ शकतो खाली. एवढं भयानक हे लोकेशन वाटते ना. इथं तर 5 वाजता बंद होतं म्हणलेत, पण 5च्या नंतर मला नाही वाटत इथे कोणी येईल म्हणून. एवढं डेंजर वाटते, कारण की झाडं वगैरे त्याच्यामुळं. किती क्लिनिंग पाणी बघा हे, आत्ता आपल्याला क्लिअर बघता येते. आता आपण थोडंसं पुढं जाऊ, तिकडचं पण बघू थोडं नॉर्मल. हे बघा दोन्ही साईडने जाण्यासाठी असतात. इथून पण जाऊ शकतो, पण इथून हा कच्चा रस्ता आहे. पण आपण इकडनं जाऊ. हे पायऱ्या बघा ना एकदम अशा स्ट्रेट सारख्या. हा इथून पुढं पाऊल रस्ता चालू होते सगळीकडे. आणि इथूनच खाली आपण एक्झिट करू शकतो. इकडं आपण जाऊ, पण अगोदर थोडंसं इकडं राहिले ते थोडंसं कवर करू. आणि नंतर मग हे बघा हा पण दरवाजा आहे, पण त्याच्यामध्ये ना काय ते लिहिलेलं आहे ते दुसऱ्याच लँग्वेजमध्ये. ते बघा तिकडं पण दिसते तुम्हाला, काय माहिती, पण ते आता बुजत चाललंय ते पण. इकडे शक्यतो काही दिसतच नाही बघण्यासारखं. इथं एक दर्गा दिसते तेवढी, बाकी काय साईडने पलीकडे असं दिसत नाही एवढं. म्हणजे तुटलेले आहेत खूप असं बांधकाम. हे बघा ही दर्गा दिसते इथं. दर्गाला पण कलर वगैरे दिलेला आहे. दर्गाच आहे का पण हे हजरत साईद किस्सा.
इथं समाधी दिसते, हे बघा कोणाची ही समाधी काय माहिती. तिथं मला वाटतं उर्दूमध्ये लिहिलेलं आहे. बापरे, इथं सगळीकडे तेच आहे, समाधीच दिसते सगळीकडे. हा दर्गाच आहे, दर्गा हजरत सैयद ईसा हुसेन रहे. हे बघा इथे एक प्रवेशद्वार दिसते. असं वाटतं ना बघत राहावा. पुढं पण एक कुंडासारखं काहीतरी दिसते मला. हे बघा, हे काय एवढं मोठं हत्तीखाना एक काही नाही, हत्तीखाना असावा. बापरे, कसलं डेंजर असते वातावरण इथं. हत्तीखानाच असावा, हत्ती बांधत असावा इथे. बघा एका महिन्याच्या मध्ये आल्याच्या नंतर हे असं दिसतंय का वेगळंच. तर हे काय माहीत नाही. हे पण किती भयानक दिसते बघा. हे मध्ये नाही जाऊ शकत कारण की खूप अडचण आहे. हे बघा पूर्ण मोकळं दिसते, काय असं काय माहीत. हे सभागृह जर म्हणू शकतो आपण तर ते नसणारच आहे. आणि ते एवढं छोटं नसेल, काय माहिती. काय तालीम पण नाही म्हणू शकणार, एवढीशी तालीम पण नसणार आहे. माहीत नाही. चला आपण परत जाऊ आणि एक पुढे गेल्यानंतर छोटंसं एक लोकेशन आहे ते कवर करू आणि मग ब्लॉगला एंड करू. आपण ते साईडला गेलो होतो त्याच्यामुळे ते पाण्याचं कुंड बघितलं होतं. आता आपण असंच पुढे जातो आहे. आपण ऑलमोस्ट किल्ला कवर केलाच आहे, पूर्ण जमा तर केलाच जमा म्हणू शकतो आपण. ऑलमोस्ट पूर्ण नाही पण मोस्ट ऑफ केलंच आहे, 50% आय गेस. आता आपण एक्झिटकडे चाललो आहे, एक्झिट करतो ना आपण आता थोड्या वेळातच. पण त्याच्या अगोदर जे आहे हे मला खूपच भारी वाटलं, एकदमच. बघू शकता तुम्ही, मला हे खूप भारी वाटलं. म्हणजे कशावर माहिती आहे का, हे एकदमच असं बांधकाम बघू शकतो तुम्ही किती मजबूत दिसते. हे असं वाटतं की आत्ता बांधल्यासारखं, पण तसं नाही. दोन्ही साईडने बघा भिंत आहे आणि मध्ये चालण्यासाठी जागा आहे. किती भारी वाटते हे. इथं पण सेम तेच दिसतंय जसं की आपण त्या तिकडे दर्गाच्या मागे बघितलं तसं. हे पण मला वाटतं हत्तीखाना असावा. जे हत्ती होते ना यांच्याकडे लढण्यासाठी, युद्धामध्ये वापरण्यासाठी हत्ती, त्यांचं काम झाल्यानंतर ना इथं बांधत असतील अंदाज असा. पण बांधत असतील तर कुठे बांधत असतील माहीत नाही, पण असं वाटतं हत्तीखान्यासारखं असं वाटतं मला. हे धारोकर कमेंट करून सांगा. मला तरी हत्तीखाना वाटतं आहे, पण जनरल लोकल ज्याला जर माहीत असेल तर काय आहे तर नक्की कमेंट करून सांगा हे काय आहे. हे बघा इथं पण दिसतं आहे, पण हे वेगळं दिसतं थोडं, पण तशासारखंच आकार आहे ह्याचा. हत्तीखानाच असा, कारण की हत्ती काय कमी नव्हते. सांगू नाही शकत काय आहे सगळ्या साईडने असं. ज्यांना कोणाला माहीत असेल ना त्यांनी कमेंट करून नक्की सांगा की हे जे स्ट्रक्चर दिसतं आहे हे कशासाठी असेल. तर फायनली आपली झालं पूर्ण किल्ला बघून. जेवढं बघायचं दिसलं मला बघण्यासारखं तेवढं दाखवलं. मला तर खूप भारी वाटला किल्ला. ओव्हरऑल सगळंच ह्याचं एकदम भारी वाटलं. तर तुम्हाला धारूरचा किल्ला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जेवढा होईल ना तेवढा शेअर करा, जेणेकरून ज्यांना कोणाला माहीत नसेल ते हे व्हिडिओ बघून किल्ला बघायला येतील. आणि ज्यांना मला जे काही माहीत नव्हतं, ज्यांना माहीत असेल ते कमेंट करून सांगतील की हा नेमकं म्हणजे काय कुठली काय गोष्ट आहे. कारण की जे मी मध्ये लोकेट केलेलं आहे की जे मला माहीत नाही ते कमेंट करून सांगा की नेमकं काय आहे तो सीन. तर भेटूया आपण नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.